नमस्कार, मी अनुज के प्रसार मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनीषा गायकवाड यांनी केले आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. सर्वांना प्रथमतः जय रविदास. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये एक महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय नाहीये. सामाजिक महिला मेळावा आहे आणि या महिला मेळाव्याचं एक उद्देश असा आहे की आपल्या समाजामध्ये चर्मकार समाजामध्ये एक मोजकेच लोक बोटावर मोजण्या इतकी लोकसंख्या राहिलेली आहे. परंतु शोकांतिका अशी आहे की आपला जो समाज आहे त्या समाजामध्ये महिला पुढं होत नाही, बाहेर निघत नाही आणि यदाकदाचित बाहेर निघाल्या तर काय होते की आपली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ती वर्षानुवर्ष अशी जपल्या गेली आहे की महिलांनी चूल आणि मूल इथपर्यंत सीमित राहायचं. बाहेर निघून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं नाही आणि जरी असा प्रयत्न केला तरी महिलांना काही ना काही कारणांनी डावलल्या जातं किंवा विरोध केला जातो किंवा काहीतरी बोलून त्यांनी घरातच बसावं, बाहेर निघूच नाही. असा काहीतरी एक पुरुष प्रधान संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. परंतु आम्ही याच अनुषंगाने हा एक महिला मेळावा घेण्याचं आयोजित केलेला आहे, की या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या या कार्यक्रमाच्या केंद्रबिंदू म्हणून राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब बबनराव घोलप माजी समाज कल्याण मंत्री हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आणि कार्यक्रमाचे उद्घाटक कळमनुरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संतोषदादा बांगर हे या कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हटलं तर दिसुरेताई ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मीनाताई भागवतकर प्रदेश अध्यक्ष आहेत आणि भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण ताई, परत राजश्री पाटील ताई, अशा प्रज्ञाताई सातव अशा प्रमुख पाहुण्या महिला म्हणून आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाने महिलांचा अधिक कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि समाजामध्येच नाही तर राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये महिला पुढे होऊन उन्नती करेल एवढाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमाचं स्थळ आहे रामलीला मैदानाच्या समोर महावीर भवन हिंगोली आणि कार्यक्रमाची वेळ आहे दुपारी 2 वाजता. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं मी आवाहन करते. राष्ट्रीय चर्मकार महासंघ हिंगोली महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा गायकवाड.